तीर्थयात्रा योजना, आनंदाचा शिदा, अशा विविध योजना जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा या सरकारने आणल्या होत्या। त्याच्यातून लोकांमध्ये चांगली चर्चा सुरू झाली होती। त्याचा फायदा इलेक्शनमध्ये नक्कीच या सरकारमध्ये असणाऱ्या तिन्ही पक्षाला झाला, त्यांचे आमदार निवडून आले। पण झालं एवढंच की प्रसिद्धी होत असताना शिंदे साहेबांची प्रसिद्धी त्या तिन्ही पक्षामध्ये जरा जास्त होत होती असं वाटत असावं, आणि मग अजून प्रसिद्धी नको म्हणून ह्या ज्या पॉप्युलर योजना होत्या ज्या शिंदे साहेबांनी आणल्या होत्या त्या कदाचित या सरकारने बंद केलेल्या आहेत। याच्यामध्ये कुठंतरी या तिन्ही पक्षामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत असं वाटत नाही। एकामेकाला दाबण्याचा प्रयत्न या सरकारमध्ये तिथं होतो असं म्हणावं लागेल, पण एकामेकाच्या जिरवण्याच्या नादामध्ये सामान्य लोक मात्र अडचणीत येत आहेत हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणवतं। त्याच्याच बरोबर कुठेतरी मुख्यमंत्री एक संदेश शिंदे साहेबांच्या आमदारांना देण्याचा प्रयत्न करतात, मंत्र्यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्या पॉप्युलर योजना होत्या ज्याच्यामुळे आम्ही निवडून आलो त्या सुद्धा बंद करण्याची ताकद मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे। त्यामुळे याच्या पुढे जर कुठलं काम करायचं असेल तर तुमच्या नेत्याकडे जाण्यापेक्षा तुम्ही जर माझ्याकडे आलात तर मी तुमचं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो। त्यामुळे 2029 ची तयारी भाजपची आत्तापासूनच सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे 29च्या जवळ यातले किती आमदार हे त्या पक्षात राहतील आणि त्या पक्षातून किती बीजेपीकडे जातील हे त्यावेळेस नक्की आपल्या सर्वांना कळेल।